प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या 25 सप्टेंबरच्या भागात तुम्ही बघत आहात की ही इरा आणि आरव दोघे जण छान गप्पा मारत असतात। आता आरव सहज म्हणतो, काय ग इरा, विशाल सर बोलले का तुझ्याशी? आता ही म्हणते, नाही ना, विशालला कुठे वेळ आहे माझ्यासाठी। मग आरव तिला म्हणतो, अगं हक्काच्या माणसाचा वेळ हक्काने चोरून घ्यायचा असतो, हो की नाही ग बयो? आता बयो काहीच बोलत नाही, पण इरा तिला टॉन्ट मारते, तसंही चोरी करण्यामध्ये ही एक्सपर्ट आहे ना। बयोला ते वाईट वाटतं ऐकून आणि ती म्हणते, मी आलेच असं म्हणून ती निघून जाते। आता आरवला इराचं बोललेलं हे खूप लागतं। आरव आता तिला ओरडतो आणि म्हणतो, इरा तुझा ना हा स्वभाव तू प्लीज बदल, तरच विशाल सर तुझ्या जवळ येतील बरं का। मी हे तुला सांगतोय ना, त्यावरती विचार कर। तर आता आपण पुढे बघणार आहोत प्रेक्षकांनो की विशाल बयोचा आता हात धुवून मागे लागलेला आहे। त्याने ठरवलंय काही झालं तरी या बयोच्या तोंडून कबूल करायचंच। पण आता इरानेही मनोमन ठरवलंय की विशाल माझाच होणार आहे, बाय हुक और बाय क्रूक, काहीही झालं तरी। आता या इराने जिद्दच घेतलेली आहे, काही झालं तरी विशालशीच लग्न करायचं। आणि विशालने पण जिद्द घेतली आहे की तो बयोशीच लग्न करणार आहे। बयो आता त्या रेवाला फिरवत असते हॉस्पिटलमध्ये। रेवा तिला विचारते की काय झालं तुला बयोताई, तुझे कोणाशी भांडण झालं का? बयो म्हणते, नाही ग, असं का विचारतेस? रेवा म्हणते, अगं तू माझ्याशी बोलत नाहीस, काही नाहीस, कशी उदास आहेस बघ ना। बयो म्हणते, नाही ग रेवा, थोडं काम होतं ना मला म्हणून, तू सांग काय बोलू मी तुझ्याशी? मग रेवा म्हणते, बयोताई मला ना आता इथे राहून राहून कंटाळा आलाय, मला घरी जायचंय माझ्या, मला केव्हा पाठवणार आहेस तू घरी? बयो म्हणते, रेवा तू ठणठणीत बरी झाली ना की मी तुला घरी पाठवेल हा बेटा। रेवा सहज म्हणते, बयोताई मला ना तुझी खूप काळजी वाटते। आता राजाराम काका येतात तिथे आणि म्हणतात, काय ग रेवा, कोणाची काळजी वाटते तुला एवढी? मग रेवा म्हणते, माझ्या बयोताईची। मग आता ते राजाराम काका म्हणतात, अगं इवलासा जीव आहे तुझा, तू बयोताईची काळजी करू नकोस हा, तिची काळजी घ्यायला ती समर्थ आहे, तू आता लवकर बरी हो आणि तू तुझी काळजी घे। मग आता बयो राजाराम काकाचे आभार मानते की राजाराम काका तुम्ही होतात म्हणून बरं झालं, गौतमीच्या म्हणजे त्या इराच्या आईला म्हणजे गौतमी मॅडमला काही करता आलं नाही ना इथे। तर आता हे राजाराम काका म्हणतात की अगं बयो माझे कसले आभार मानतेस? अगं विशाल सर आल्यामुळे बरं झालं, त्या दिवशी ते आलेत ना म्हणून त्यांचे इरादे आपण हाणून पाडलेत, पण विशाल सर आले म्हणूनच बरं झालंय। आणि बयो अगं आलेत ते, पण आता किती दिवस राहतात कोणास ठाऊक। आता असं बोलल्यानंतर बयो घाबरते आणि म्हणते, काय असं का बोलताय तुम्ही राजाराम काका? तर राजाराम काका म्हणतात, अगं तुका माहित नाही? अगं सगळ्या हॉस्पिटलमध्ये चर्चा आहे, विशाल सर हॉस्पिटल सोडून जाणार आहे म्हणे। काय तू बयो, खरंच माहित नाही तुला? अगं ब्रेकिंग न्यूज आहे ही। बयो हे ऐकल्यावरती खूप घाबरते आणि राजाराम काका त्या रेवाला घेऊन मग तिथून निघून जातात। आता पोटे सर आणि गौतमीचा संवाद चाललाय फोनवरती। पोटे सर गौतमीला सांगत असतात की इथे आधीच प्रॉब्लेम चालू आहे, थोडे दिवस थांबा, तो विशाल आता हॉस्पिटल सोडून जाणार आहे। गौतमी म्हणते, काय सांगताय, विशाल हॉस्पिटल सोडून जाणार आहे? पोटे सर म्हणतात, हो, म्हणजे अशा चर्चा चालू आहेत हॉस्पिटलमध्ये। गौतमी ती न्यूज ऐकून खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, बरंच झालं ना तो गेला तर, आपल्याला आपलं काम करणं सोपं होऊन जाईल। पण तो हॉस्पिटल सोडून चाललाय याच्या मागे नेमकं काय कारण असेल? नक्कीच काहीतरी गंभीर कारण असणार आहे। पोटे सर म्हणतात, ते कारण काही अजून कळलेलं नाहीये। गौतमी म्हणते, पण जे काही कारण असो त्यात आपला फायदा आहे। गौतमीला आता असं वाटतंय की विशाल हॉस्पिटल सोडून चाललाय म्हणजे काहीतरी मेजर कारण असेल। ती पोटे सरांना तसं सांगते। पोटे सर म्हणतात, मग आपण काय करायचं? गौतमी म्हणते, त्याचं जाण्यामागचं कारण शोधून काढा, त्याच्या मनात काय चाललंय ते बघा। आणि पोटे सरांना ती कामाला लावते। पण आता गौतमी विचार करते की विशालच्या मनात नेमकं काय चाललं असेल, पण बरं आहे ना, तो गेला तर बरंच आहे, अर्थी या बयोची टीम तुटून जाईल। तर आता बयो आली आहे विशालला भेटायला। आता बयोला खरं तर कारण जाणून घ्यायचंय, विशाल का चाललाय। आता बयोला तर हे माहितीच आहे, पण तरी सुद्धा ती येते तिथे आणि विशालशी काही ना काही निमित्त काढून बोलायचा प्रयत्न करते। त्या हॉस्पिटलचेच विषय काढते ती। पेशंट ॲडमिट आहे तर त्याचे रिपोर्ट झालेत, असं आहे तसं आहे, असं काहीतरी विषय काढते। पण विशाल काही तिच्याकडे बघतच नसतो। शेवटी ती काहीतरी रिपोर्टबद्दल विचारते। मग विशाल म्हणतो, सगळे रिपोर्ट सबमिट झालेले आहेत, तुम्हाला काय जे विचारायचे पुढे ते डॉक्टर शुभमकरांना विचारा। आता असं बोलून तो तिथून निघून जात असतो। मग बयो एकदम त्याच्यासमोर आडवी जाते आणि विशाल तिच्याकडे बघतच राहतो। तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय गौतमी इराचा काही हात सोडत नसते। इरा म्हणते, काय चाललंय ग मम्मा तुझं, लहान आहेस का तू, चल सोड माझा हात। गौतमी म्हणते, नाही सोडणार तुझा हात मी, बालिश आहेस का मम्मा, असं इरा तिला म्हणते। तू त्या बयोसारखी वागू नकोस हं। आता इरा असं बोलल्यानंतर खूप चिडते गौतमी आणि म्हणते, इरा मला त्या बयोशी कंपेअर करू नको, अगं असं काय करतेस, माझ्याशी बट्टी कर ना। तर आता ही इरा म्हणते, तुझ्याशी बट्टी वगैरे काय चाललंय तुझं मम्मा? आता गौतमी म्हणते, मला तुला आनंदाची बातमी द्यायची आहे।
इरा म्हणते कसली आनंदाची बातमी, मला लवकर जायचंय, सोड मला. गौतमी म्हणते असं काय करतेस बेटा, मी तुझी मम्मा आहे ना आणि तुझी लहान मैत्रीण आहे असं समज. आता इरा म्हणते मला पुष्कळ मैत्रिणी आहेत. गौतमी म्हणते मग त्यातलीच एक मैत्रीण समज मला, पण त्यांच्याकडे ही बातमी नाही ना जी मी तुला देणार आहे. अगं ऐक माझं, बरं चल आपण बट्टी करूयात. आधी झाली आपली बट्टी असं म्हणते गौतमी तिला. आणि आता सांगते की तो विशाल आहे ना, विशाल अगं तो हॉस्पिटल सोडून चाललाय आणि त्यामुळे आता बयोची टीम वीक होणार आहे. आता हे ऐकल्यानंतर इराला कुठला आनंद होतोय, ती आता एकदम घाबरून म्हणते काय विशाल हॉस्पिटल सोडून चाललाय, अगं मम्मा हे तुला कोणी सांगितलं, मला जरा डिटेल दे ना. आता ह्या इराचा घाबरा घोबरा चेहरा पाहून गौतमी पण टेन्शनमध्ये येते. तिला वाटते हिला काय झालंय. गौतमी म्हणते जाऊ दे ना, ते काय एवढं मला माहिती नाहीये, पण तो विशाल चाललाय ना एकदाचा हे सगळं सोडून, म्हणजे आपल्यासाठी चांगलंच आहे ना, ती बयो वीक पडून जाईल ना. आता इरा म्हणते अगं मम्मा तुला काही कळतं का, तू काय बोलतेस ते. आता इरा म्हणते गौतमी म्हणते काय बोलतेस इरा, अगं तुला काय झालं एवढं टेन्शनमध्ये यायला. आता इरा गौतमीशी काहीच बोलत नाही आणि निघून जाते. गौतमीला आता कळे ना नेमकं इराच्या मनात चाललंय तरी काय. खरं तर गौतमीला माहिती आहे की इराचं त्या विशालवर प्रेम आहे, पण आता हा सीन त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो. आता विशाल जात असतो तेव्हा बयो त्याला आडवी जाते आणि विशाल तिला म्हणतो हे बघ सरस्वती, मी जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. आपल्या दोघांचे मार्ग आणि वाटा वेगवेगळ्या आहेत आणि हे तू स्वतः ठरवलंयस. बयो त्यांना म्हणते की तुम्ही असं बोलू नका, मी तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाहीये. पण विशाल तिला म्हणतो माझं सर्वस्व तू आहेस सरस्वती. मग आता बयो म्हणते पण तुम्ही हॉस्पिटल सोडून जाऊ नका, आयुष्यभर माझ्या मनामध्ये अपराधी भावना राहील की तुम्ही माझ्यामुळे गेलात. आता विशाल म्हणतो बघ आता सुद्धा तू स्वतःबद्दलच विचार करतेस, मी जेव्हा तुला विचारलं त्याच्यानंतर तू उत्तर न देता फक्त स्वतःचा विचार केला सरस्वती. आणि तुला काय वाटलं, तू हे सगळं जे काय मला सांगितलं ते पटलंय मला खरं वाटलंय, म्हणजे तू जो नकार दिलास तो खरा वाटला नाही, अजिबात नाही. सरस्वती मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझ्या डोळ्यातल्या भावना त्या वाचता येतात मला तुझ्या मनात काय ते कळतं. त्या दिवशी तू मला हो असं म्हणायला आली होतीस ना मला, पण अचानक तुझं उत्तर का बदललं ते मला कळत नाहीये. नक्की काय घडलंय या सगळ्या मागे, मला सगळी कारणं जाणून घ्यायची आहे, सांग मला आत्ताच्या आत्ता. मला माहितीये तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही सरस्वती, बघ माझ्याकडे बघून बोल, माझ्या डोळ्यात बघून सांग मला, त्या दिवशी तू मला नकार द्यायला नव्हती आलीस ना. बयो त्याला म्हणते की मी तुम्हाला नकार द्यायलाच आले होते. पण विशाल म्हणतो नाही तू मला खरंच नकार द्यायला आली होतीस, खरंच सांग. आजपर्यंत तुझ्या डोळ्यात मी जे काही प्रेम बघितलंय ते खोटं होतं का सरस्वती. आतापर्यंत तुला माझ्याबद्दल वाटणारी काळजी खोटी आहे का. त्या दिवशी तू जंगलामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवायला आलीस, कशासाठी, हे सगळं खोटं होतं म्हणून का. नाही सरस्वती नक्कीच नाही. अगं मी जेव्हा तुला प्रपोज केलं ना तेव्हा मी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघितलं होतं, तुझी चोरलेली नजर मी पाहिली होती. विशाल म्हणतो पुढे की तू त्या दिवशी मला नकार द्यायला आली होतीस ना, मग एवढी नटून का आली होतीस, आणि तुझ्या तो केसातला गजरा काय झालं सरस्वती, खरं सांग मला. मग आता बयो म्हणते की मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की हॉस्पिटल सोडून जाऊ नका. विशाल म्हणतो की हो तुला मी माझ्यापासून लांब जाताना नाही बघू शकत. बयो म्हणते की तुम्ही तुमचं कर्तव्य चुकवू नका, हॉस्पिटल सोडून जाऊ नका. विशाल म्हणतो मग तुला तुझं कर्तव्य वाटत नाही का, तुझं नकाराच्या मागे काय कारण होतं सांगायचं. सरस्वती जशी तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना, तसं मी पण माझ्या निर्णयावर ठाम आहे. काही झालं तरी मी जाणार म्हणजे जाणार. आता बयो त्याला म्हणते सर तुम्हाला माझी शपथ आहे. तो जात असतो तेव्हा बयो त्याला रोखते आणि तेवढ्यात आता इरा येते तिथे आणि हे दोघे जण एकमेकांशी बोलायचं थांबतात. मग आता इरा म्हणते विशाल तू हॉस्पिटल सोडून चाललायस. विशाल म्हणतो तुला कोणी सांगितलं हे. मग आता इरा म्हणते बाहेर चर्चा सुरू आहे खूप. तर आता विशाल म्हणतो नाही हे सगळं साफ खोटं आहे, मी कुठेही जात नाहीये. असं बोलून तो आता बयोकडे बघतो आणि बयो त्याच्याकडे, म्हणजे आता त्याने बयोच्या शब्दाचा मान राखलाय प्रेक्षकांनो. आता विशाल तिथून काही न बोलता निघून जातो. मग आता इरा बयोला म्हणते की ते कसले तरी रिपोर्ट आण वगैरे म्हणून सांगते ती आणि बयोला तिथून पाठवून देते. तर आता त्यांनी आरव आणि अंकिताचा एक छानसा सीन दाखवलाय. अंकिता त्याला म्हणत असते की काय रे आरव, तू गणपती झाल्यावर मला मरीन ड्राईव्हला फिरायला नेणार होतास ना, शी बाबा विसरलास तू सगळं. आता आरवला खरं तर ते आठवत नसतं. मग अंकिता त्याला आठवून देते. आरव म्हणत असतो अगं अंकिता आपण जाऊया ना पुन्हा कधीतरी. अंकिता म्हणते जा बाबा तू असंच करतोस नेहमी. आता ही अंकिता मध्येच म्हणते की अरे मला ना इराची खूप काळजी वाटते रे. तर आता आरव म्हणतो का ग. तेव्हा अंकिता म्हणते आरव बघ ना विशाल सर तुझ्यासारखे आहेत आणि इरा खूपच अशी बोर आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की तू इरा आणि विशाल सरांचं जुळवून दे ना, ते कामाकामातच असतात नेहमी. मग आता अंकिता आणि आरव असं ठरवतात की आपण
आपण असं काहीतरी प्लॅन करूयात जेणेकरून हे दोघं एकमेकांच्या सोबत वेळ घालवतील. आता आरव म्हणतो हो चालेल, मला इराला आनंदी बघायचंय. आणि हे दोघं ठरवतात आरव आणि इराचं प्रपोज ठरवायचं. त्यांनी असं काहीतरी छान प्लॅनिंग केलंय. आता पोटे सर आणि शुभंकर सर भेटले. पोटे सर त्यांना आल्या सांगतात, अहो तुम्हाला माहितीये का विशाल हॉस्पिटल सोडून चाललाय. शुभंकर म्हणतात काय, असं काय झालंय, तो हॉस्पिटल सोडून चाललाय. पोटे सर म्हणतात ते काय माहित नाही, पण मला खात्री आहे की तो हॉस्पिटल सोडून चाललाय. तेवढ्यात आता विशाल येतो आणि त्यांना म्हणतो की सर अहो ते पेशंटचे काहीतरी रिपोर्ट्स द्यायचे, लवकर चला. शुभंकर म्हणतात काय रे विशाल, तू हॉस्पिटल सोडून चाललायस. विशाल म्हणतो नाही, कोणी सांगितलं तुम्हाला, मी कुठेही जात नाहीये. पोटे सर आता क्रॉस चेक करतात, अरे विशाल तू जाणार होता ना हॉस्पिटल सोडून. विशाल म्हणतो नाही, मी कुठेही जाणार नाहीये, तुम्ही आधी अर्जंट त्या पेशंटचे रिपोर्ट आणा. आणि आता पोटे सर तोंडावर पडतात शुभंकर सरांच्या समोर आणि चुपचाप निघून जातात. शुभंकर सर त्यांना फक्त काय असं म्हणतात. असो, मजा दाखवली छान. आता ही बयो इराला ते रिपोर्ट आणून देते आणि दाखवत असते. तेवढ्यात आता इरा पुढे तिला काही बोलणार तर या विशालने तिला एकदम मागे खेचून घेतलंय, तिचा हात धरलाय. आणि आता बयो खूप घाबरते आणि म्हणते सर काय करताय. आता विशाल तिला म्हणतो काही बोलू नकोस. आणि इरा इकडे पाहू लागलीये, अरे ही कुठे गायब झाली बयो अचानक म्हणून. तर आता बयो खूप घाबरली आहे आणि विशाल तिच्या खूप जवळ आहे. तो बयोला म्हणतो हे बघ सरस्वती, मी तुझ्या शब्दाचा मान ठेवला, तुझ्या एका शब्दाखातर मी इथे थांबलोय सरस्वती, कारण तुझ्या प्रत्येक शब्दाची आणि शब्दाची किंमत आहे मला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, हेच प्रेम मला तुझ्या नजरेत दिसतं सरस्वती. तू कितीही नाकारलंस ना तरी सुद्धा. बयो आता निशब्द झालीये, तिला काही बोलताच येत नाहीये. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता खरं तर बयोने विशालचं प्रेम जाणून ते कबूल करावं हीच आपली प्रार्थना आहे बयोसाठी. असो, तर आता पुढच्या भागात खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते. विशाल आता या सुमन आत्याकडे सोक्षमोक्ष करायला आलाय. सुमन आत्या सांगते ती जेव्हा तुम्हाला भेटायला आली ना तेव्हा ती खूप खुश होती, काय झालं असं. तेव्हा विशाल म्हणतो मलाही तेच कळत नाहीये. आता या आरवने बयोवर कामगिरी सोपवली आहे, ती म्हणजे अशी की कॉलेज सुटल्यानंतर विशाल सरांना घेऊन यायचं, कारण इरा विशाल सरांना प्रपोज करणार आहे. आता या बयोला पडली ना पंचायत. आता काय होणार आहे प्रेक्षकांनो, खूप मोठा तमाशा. दुसरं काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, या प्रेमाच्या त्रिकोणामध्ये कोण कोणाचं होणार मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आज रात्री वेळेवर रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. जरा तब्येतीचे इश्यू आहेत त्यामुळे मागे पुढे होतंय. प्रेक्षकांनो प्लीज मला सपोर्ट करा, पण रिव्ह्यू चुकवायचा नाही असा मी पूर्ण प्रयत्न करते. त्यामुळे आता वेळात वेळ काढून तुम्हाला मी लगेच रिव्ह्यू दिलाय. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रिव्ह्यू द्यायचा मी सोडलेला नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.